नमस्कार. खाद्य भ्रमंतीच्या सगळ्या प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आज वर्ष प्रतिपदा, गुढीपाडवा, शालिवाहन शके 1934 चा पहिला दिवस आणि हा दिवस औरंगाबाद मध्ये साजरा करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. कारण आज आपण जाणार आहोत माननीय आमदार श्री संजय शिरसाट यांच्या घरी. नमस्कार. नमस्कार प्राजक्ता. गुढीपाडव्यानिमित्त तुझं स्वागत आहे आमच्या घरी. थँक्यू काकू. आणि तुला खूप शुभेच्छा. तुम्हालाही सगळ्यांना पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. अरे थँक्यू थँक्यू. खाद्य भ्रमंतीच्या निमित्तानं तुमचं आमच्या घरात स्वागत होत आहे. थँक्यू. या आपण या भेटूया. चला. हर्षदा, तू काय बनवतेस? मी आज तुझ्यासाठी ताई फ्रूट चमचम बनवतीये. बरं. आणि काय काय घेतलंय साहित्य? त्याच्यासाठी आपल्याला लागेल पपई, तूप, मिल्क पावडर, पिठी साखर, बदाम, काजू, ऍपल, चिकू आणि केळी. ठीक आहे. मग आता आधी काय करायचं आपल्याला? आपल्याला फ्रूट सगळे आपल्याला मिक्सर मधून एकदा वाटून घ्यावं लागतील. बरं. मग फ्राय करू. ताई मी आता पपई टाकते. ही पूर्ण 1 वाटी आहे. बरं. अच्छा, फळं कुठली घ्यायची याच्यात हे ठरलेलं आहे का? नाही, असं काही नाही. आपल्या चॉईसने आपण वेगळी फळं पण घेऊ शकतो. ओके. पपईच्या वजे पण तुम्ही दुसरं काही टाकू शकता. हा अर्धाच ऍपल आहे, जास्त नाही घेतला आपण. बरं. चिकू जास्त नको, कारण की आपल्याला पपईचा मेन फ्लेवर पाहिजे आणि त्याच्याने काळं पण होतं. मी अर्धी केली. मी आता याला वाटून घेते. नंतर आपण याला फ्राय करू. आता आपण ही कढई ठेवू इथे. त्याच्यात थोडं तूप टाकू. बरं. साजूक तूप? हो, साजूक तूप आहे, पण त्याला 1च चमचा टाकू, जास्त नाही. मी आता हे सगळं याच्यात काढून घेते. मग हे परतून घ्यायचं आपल्याला? हो. ओके. बरं, कुठे शिकलीस हा पदार्थ करायला? मी घरी शिकले. म्हणजे कोणाकडनं शिकलीस? मी प्रियांका काकू आहेत ना, त्यांनी शिकवलंय. अच्छा. मग तुला आवडतं का स्वयंपाक वगैरे करायला? हो. ओके. आईची मदत म्हणून. अच्छा. बरं, तू करतेस काय? मी आता सध्या 11वीतच आहे. ओके. ताई आता हे झालं, आपण याच्यात थोडं मिल्क पावडर टाकू. ओके. किती घालायची? मिल्क पावडर आपण जास्ती नाही घालू, 2 चमचेच घालू, कारण की त्याची टेस्ट खराब होईल. आपण सोबत थोडी पिठी साखर टाकू. बरं. पिठी साखर आपण 3 चमचे टाकतोय. आणि आपण आता थोडं काजू बदाम टाकू. त्यात आपण याच्यासोबत काजू पण टाकू. आपण काजू पण 2 चमचेच टाकले आहेत. बरं. आता हे मिक्स केल्यानंतर आपल्याला थंड करावं लागेल. अच्छा. मग हे थोडं घट्ट पण होऊन द्यायचं आहे आपल्याला अजून? नाही, थंड झाल्यावर ते घट्ट होऊन जातं. अच्छा. मग आता गॅस बंद करूया. हो. आणि थंड होऊ देते. हो. ओके. प्राजक्ता, आता हे थंड झालं, आपण याचे रोल्स करून घेऊ. बरं. त्यासाठी आधी मी हातावर तूप लावून घेते. म्हणजे चिकटणार नाही हाताला? हो. तेव्हा पण याला आता एकदम पातळ करून घेऊ आणि याच्यात नंतर ड्रायफ्रुट्स करू. याला आपण हातानेच करू. म्हणजे व्यवस्थित होईल ना? हो. आणि जास्ती पातळी केलं तर हे तुटून जाते. पण अगदी थोडे ड्रायफ्रुट्स टाकू, म्हणजे ते नीट बसेल.
आपला एक झाला ना तयार. हो पण आता हे बनवून घेऊ आणि मग आपण सर्व करू. ओके तर आता हे झालंय. ओके तर हे तुझ्यासाठी. थँक्यू. फ्रूट चमचम बनवण्यासाठी लिहून घ्या याचं साहित्य आणि कृती. फ्रूट चमचम बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पपईचा गर 1.5 वाटी, अर्धा चिक्कू, अर्धा केळं, अर्ध सफरचंद, साजूक तूप अर्धी वाटी, पिठी साखर 1 वाटी, मिल्क पावडर 4 चमचे, काजू आणि बदामाची पावडर पाऊण वाटी. फ्रूट चमचम बनवण्याची कृती: मिक्सरच्या भांड्यात पपईचा गर, सफरचंदाचे काप, चिकूच्या फोडी आणि केळं घालून ते बारीक करून घ्यावं. पॅन मध्ये साजूक तूप गरम करून त्यात हे बारीक केलेलं मिश्रण घालावं आणि त्यातलं पाणी आटेपर्यंत परतून घ्यावं. नंतर त्यात मिल्क पावडर, पिठी साखर, बदाम पूड आणि काजू पूड घालून ते एकजीव करून घ्यावं आणि मिश्रण थंड होऊ द्यावं. नंतर हाताला तूप लावून या मिश्रणाची पारी तयार करून घ्यावी. त्यात काजूची पूड आणि बदामाची पूड घालावी आणि त्याचे रोल्स तयार करून घ्यावेत. खाण्यासाठी तयार आहे फ्रूट चमचम. हर्षदा, असू मला एवढी मस्त रेसिपी शिकवलीस, त्याच्यामुळे आमचा पाडवा खूप गोड झाला. त्याबद्दल आमच्या टीमकडनं आणि दादर पश्चिम मुंबई इथे असणाऱ्या रूपसंगम यांच्याकडनं तुझ्यासाठी एक साडी. थँक्यू.